विवाह सोहळा हा केवळ आनंदाचा क्षण न ठरता समाजसेवेचं प्रेरणादायी उदाहरणही ठरू शकतं, हे वाझे परिवाराने कृतीतून दाखवून दिलं. सुधर्म हिंदूराव वाझे यांचे चिरंजीव सिद्धार्थ वाझे आणि रक्षता खटावकर यांच्या विवाहानिमित्त पाहुण्यांना आहेर, भेटवस्तू किंवा पाकिटे न देता ज्ञान प्रबोधिनी संचलित अंधशाळेला मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ₹1.25 लाख निधी उभारला. ज्ञान प्रबोधिनी संचलित अंधशाळा अनेक वर्षांपासून उपेक्षित अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी कार्यरत आहे. सुधर्म वाझे यांनी सांगितले की त्यांचे वडील कैलासवासी हिंदूराव वाझे यांनी या अंधशाळेच्या जडणघडणीत अनेक वर्ष योगदान दिलं होतं. त्यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. विशेष म्हणजे विवाहानंतरही अंधशाळेसाठी मदतीचा ओघ सुरूच राहिला. तब्बल 6 महिन्यापर्यंत नागरिकांकडून देणग्या जमा होत राहिल्या. हा निधी शनिवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अंधशाळेकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, शिवसेना नेते सत्यजित नाना कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, नगरसेवक अश्किन अजरेकर, नगरसेविका दीपा ठाणेकर, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, दत्ताजीराव वाझे, हरिभाऊ वाझे, राजीव जामसंडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बच्चन वेडे, प्रदक्षिणा, वांड कोल्हापूर क्रिकेट वेडे आणि साई सर्व्हिस ग्रुपचे सदस्यही कार्यक्रमाला उपस्थित होते. या उपक्रमाला साथ देणाऱ्या सर्व दात्यांचे सुधर्म हिंदूराव वाझे यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले. विवाहासारख्या मंगल प्रसंगाला समाजोपयोगी कार्याची जोड देत वाझे परिवाराने एक आदर्शवत पाऊल उचलल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर.